नमस्कार. मौजेशीर नवतरुण विकास मंडळ पश्चिम मोरेवाडी आणि शिवशक्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत साहित्य संघ मंदिर येथे कोकणची सांस्कृतिक लोककला नमन यांचा भारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाजाच्या उन्नतीकरता ह्या नमन मंडळाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि यामध्ये नवोदित कलाकारांनी त्याचप्रमाणे जुन्या कलावंतांनी नमन सादर करून पंढरीची वारी हे लघुनाट्य सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष रमेशजी मोरे आणि त्यांच्या सहकार्याने प्रचंड मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. आपण सगळ्यांनी मिळून हात मारूयात. मग तर झालं. बरं ठीक आहे राधे. अरे मावशी मावशी अरे मावशी अगं काय ग पोरीनो अगं तुझी आली माझ्या घरी मावशी मला आरधणी आले आले मी काम करे अवरोनी बाळी कुंकुला उनी रे बाळी कुंकुला उनी मोरी आले बघा मी धावूनी बाळी कुंकुला उनी मोरी आले बघा मी धावूनी. गोकुलातच राहिलं पाहिजे. ठीक आहे ठीक आहे येतो मी. मी म्हटला काहीतरी गडबड आहे. तसा चिंपाट घेतला ना बसू काही तो बसू बसलात तू मग काय गवलेली
नाटकाला चाप केला तर चपला आला माझी टाकीच्या पोळू अरे ये तुझा तो कसा पकडीचा पाठवला मला नाही राणी आज मालाची नासधूस नाही करणार पण तुम्हाला मात्र बाजारी जाऊ देणार नाही जन्मलीला ऐक जन्माची माझ्या जन्मलीला यशोदेचा मी बाळ वाढलो गोकुळा खेळतो कुंजवणी दाविना नागला ऐकुणी घे गवळणी ऐकुणी घे गवळणी सांगितो तुला राजाची इमानदार सेवा सापकाचा फटका मारावा तर जागे होतील काय करावे काही सुचत नाही आलं लक्षात महाराज आशीर्वाद असो बेटा कशासाठी इथं आलास आणि माझ्या परवानगीशिवाय आज त्याला तुला लाज वाटत नाही बरं ठीक आहे कोणती इच्छा आहे ती कर महाराज एक केस आणले आज त्याच्या माईला अरे एवढा मोठा केस आणलाय तर तू ओढून टाक त्याच्यात एवढं काय मोठं काय म्हणे तोडून टाक ठीक आहे न्यायराजा म्हणतात मला माझ्या राज्यात कसली कमतरता नाही परवा दिसाचा शूरवीर चंद्राच्या खोडाप्रमाणे झिजणारे हे दोन सेवक त्याची पत्नी सखुबाई तिने गावात फार मोठा गोंधळ माजवलाय ती स्वतःला पांडुरंगाची भक्त समजून गावातील लोकांना वेळ लावण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष त्या गावात जा पूर्ण चौकशी करा तेथील जनतेला तिच्यापासून त्रास होत असेल तर तिला पकडून राजदरबारात घेऊन या जा लवकर महाराज ती जर येण्यास तयार नसेल तर खामोश तिला चिरछेद करा जा लवकर कामाची अंमलबजावणी वेळेवर करा मी येत आहे ठीक आहे महाराज तुझिया नगारे भक्ती ताटी देव हा म्हणताने म्हणती तुला पांडुरंगा म्हणती तुला पांडुरंगा अगं तुझ्या नावानी सारा गाव लोकांचं गाव अख्खा दिवस पांडुरंग पांडुरंग करीत बसलीस काय ग तिथं चल उठ आणि लाग बघते का मला आता कुठल्याच घेण्यात का मला मारता का माझ्यावरती रागवता नाही तर तुझी काय मी देव पूजा करीत बसू अग्रायाला मला विचार तुझ्या बायकोला विचार पहिलं काम धंदा सोडून अख्खा दिवस पांडुरंग पांडुरंग
बसली तर घरची कामाला कोण करणार आहे? आई तू काही बोलू नकोस. तुला सांगितलं काम कोणता बरा तुला केलं नाही आणि मी म्हणतो तू असा तुझा का खर्च चाललाय आई? साधूकरच आपण फराळ सेवन करावं. पांडुरंग पांडुरंग तुझ्या नावाचे नामस्मरण घेऊन गीत गात असताना आज मला फराळ मिळाला. अगं हे काय गं चालवलं? ह्या साधू गोंबू भिकाऱ्यांना कसली का नव्हता घालते? सटवे अगं तुझ्या बापान काही धंदे धरा करून केवढं होतं? स्वतः संसार करून बघ मग माहिती पडत तुला. हा? आणि काय मेल्या ढोंगी बुवा असे भिक्षा मागून किती दिवस पोटा भरल? मेल्यानो काम धंदा करून काय झालं खायला तुम्हाला? पांडुरंग पांडुरंग पांडुरंगाची कृपा. पांडुरंगाची कृपा? तुला चांगलाच काढून दाखते. हा? पांडुरंगाची कृपा म्हणतो मला. तुझा झालं कधी? तुम्ही काय करते? मला पुढं अडवायला आले त्याची काही काय करता म्हणून अगं ह्या काठीने तुला कसं बरोबर नाही, ठेवलं? थांब. हा? त्या बिचारीला का बरे मारताय? का तिचा तुम्ही छल करताय? काय गुन्हे केलाय की? आणि काय रे मेल्या माझं नाव तुला रे कसं माहिती? आणि हिचा एवढा फुलका तुला रे कशाला पाहिजे मेल्या? गोदावरी नाही आ? तिची एक इच्छा आहे. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही जर परवानगी दिली तर मी पंढरपूरला घेऊन जाऊन इच्छितो. मुलाबा तुला झालं कधी वाटवलं तो? अरे दुसऱ्यांच्या बायकांना पंढरपूरला घेऊन जाणारा तुरा कोण? अरे तिचा नवरा अजून जिवंत आहे, जिवंत साठवून जातोस की ना माझ्या घराकडून. आणि काय ग भवाने या भिकाऱ्यासोबत पंढरपूरला काय ग चालीस? पण मी म्हणते तुझ्या जीवाला लाज कधी नाही वाटत? पण कशी ग माझ्या नशिबाला भेटली चौथसा? याचं आता बघते ना एवढं गरण एका रात्रीत कशी बनते ना, कशी पंढरपूरला जाते तीच मी बघते ना. सकू अगा सकू नाही तर माझ्या पांडुरंगाकडे मग बघते का तुझी मी? अहो सासूबाई तुम्ही त्या पांडुरंगावर नाराज का? काय ग कशी पांडुरंगाच्या नावाला आपला मोक्ष मिळतो. आणि रिकाम टिकल्यांची कामं स्वतःची पोटाची खलगी भरण्यासाठी ते भिकारीला पांडुरं करीत बसतात. तशी तू काही लागलीस आहे? आणि आता ह्या कलियुग अहो सासूबाई बघितल्या कामं करे झाली तेव्हा सासूला लागली बरमण्याना शिकवायला. अगं मी लोकांना बरमण्याना शिकून म्हातारी झाली. अगं काल्या त्याचं तर पांढरं झालं आणि मी मला ते लागलीस मी अनाश केला. आता तुझी मूर्खपणा बंद कर आणि लाग बघते कामाला. आणि हा एवढं दळण एकाच रात्रीत नाही झालं. दळण दळीते आज दळण दळीते विठ्ठलाचे मला गुण आठविले विठ्ठलाचे मला गुण आठविले. Thank you.
काय ग केलं माझ्या संसाराचं, काय ग केलं? पण मी म्हणते एवढं दलाल एका रात्रीत कसं बदललं असेल? आणि काय ग केलं या सटवीने? कुठलं ग तिच्या अंगात भूत शिरलं? हे एवढं धन्य एका रात्रीत कसं चाललं आणि काय केलं तेच काय समजायचं मागत नाही पद्धती. आणि कुठलं तिच्या अंगात भूत शिरलंय तच काय समजत नाही पद्धती. थांबा मी तिला बोलवून घेते बरं. काय रमेला करतो तुझा रमेला दल्ला कंगी नावता. अरे मेला मारा नव मेला आलाय पकड याला. अरे तिला पकड तिला. तुला दल्ला मेला नाव पण देत. अरे बाप रे. अगर तुझ्या अंगात भूत शिरलंय ना तर कानासाठी नेतात. अगर नको तर माझे लाडके सुन नको रडत. माझं पण अगं नको. वाटतंय नक्कीच रानटीपासून या जंगलामध्ये माझ्या घरी परत गेलंच पाहिजे, केलंच पाहिजे. येण्यास वेळ झाला त्याबद्दल क्षमा असावी. आपण सांगितलेले काम योग्य रीतीने पार करू शकलो नाही त्याबद्दल क्षमा असावी. काय मोठं प्रणाली तुमच्याकडून अशी अपेक्षा मुळीच नव्हती अपेक्षा. महाराज नरसापूर गावात प्रथम गेल्यानंतर तेथील लोकांची पूर्ण चौकशी अंतिम काही लोकांकडून समजलं ती विठ्ठलाची परमभक्त आहे. तिच्या पाठीमागे सतत विठ्ठला उभा असतो. नगा लावून बसतो. अरे तिचा थोबडा काही बघित राहिला. तू सांगितलं तिच्यावर लक्ष ठेवून आली. अरे लक्ष ठेवून होतं बसून राहा. कुठं जाऊ नको. हा ती कुठं गेली तर गाड्याला पास लागत पोरा. समजलं? होय. हा सर तुला पंढरपूरला जायचं नाही सर? आपण दोघं जाऊया. नाही, ते जमणं शक्य नाही. आपण दोघंही जाऊ, जमणार नाही. तू पुढे हो, मी मागून येतच आहे सर. मला सुंदर लागते. अगं तुला पाणी ना पाहिजे. होय सासूबाई. पिक माझे लाडके सुन पाणी पी. मला सुंदर लागली. सासूबाई मला थोडं पाणी द्या काय बघ. अगं पाणीच काय तुला तडपडून मारेल. मर तुझ्या कर्मात सासूबाई. मर. ऐकलेली बातमी खरी आहे का? महाराज हो खरी आहे. पतंजीने हवालदाराने बाजून घेऊन गेले होते पण ती परत कशी आली तीच मला समजलं नाही. म्हणून माझ्या कामाला बांधून ठेवले बघा. ठीक आहे सुखूबाई, प्रणाम. तू हे सगळं कशासाठी करते? सामान्य लोकांना वेटीस धरणं योग्य वाटत नाही. महाराज क्षमा असावी. पांडुरंगा चंद तुझा मला
मृत्यूदंड. तुम्ही आमच्या उपवाशिवाय सकुबाईला का सोडले? हा? महाराज हे कसे शक्य आहे? अहो माझी सुद्धा माझ्या घरी आहे. नाही कोण आहे भूत? हा? अगं बाई, अगं कोण तू? सासूबाई तुमची सन्म सून सखूबाई आहे. माझी सून सकू? हो अगं हे कसं शक्य आहे? अगं माझी सुद्धा माझ्या घरी आहे आणि तू कोण आलीस मावसून बाई करायला? तुमची मी सखू आहे. हे कसं कसं? पांडुरंग श्रीरंग आणि का माझ्या असं वटवास करतेस? कशी